माणुसकी, विनम्रता, कार्यशीलता शिष्याच्या अंगी रुजवतो. श्रद्धा सबुरीने सत्याचा मार्ग दाखवतो. खरा गुरु तोची असतो. असं नियोजन केलेलं आहे. हे तुझं छान लिहिलेलं आहे. पण ते त्या असणे किंवा करणे किंवा होणे किंवा देणे या वाक्यामध्ये मांड. खूप सुंदर लिहिलं आहे. माणुसकी, विनम्रता, कार्यशीलता, श्रद्धा सबुरी. ओके, व्हेरी नाईस. म्हणजे हे शब्द जे आहे ना, हे एक एक जर एक टाकले विद्यार्थ्यामध्ये तर तो जीवन कौशल्याने युक्त असा विद्यार्थी तयार होणार. ओके, तर आपण त्याच्यात आला तर बघ जीवन कौशल्याची अशा जीवन कौशल्याने युक्त असा विद्यार्थी घडविणे असं वाक्य तयार कर. मस्त मांडलेलं आहे. त्यासाठी माझे मिशन्स असे आहेत. आता मला माणुसकी माझा मुद्दा जास्त महत्त्वाचा आहे. तर त्यासाठी मला नैतिक मूल्य त्यांना रुजवणे जास्त गरजेचे आहे. तर ते नैतिक मूल्य मी हा विचार केला की संस्कृत ग्रंथांमधून खूप अशा गोष्टी जे पंचतंत्र, हितोपदेश असे जे ग्रंथ आहेत संस्कृतमधले, तर ते त्याद्वारे मी नैतिक बोध त्यांना करून देऊ शकते. तर त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांचा सहभाग वाढेल असे उपक्रम मी घेऊ शकते. जसं काही कला, क्रीडा स्पर्धा, गटचर्चा वगैरे वगैरे. त्यानंतर विद्यार्थ्यांना स्वतःचं मत मांडण्यासाठी मी स्वातंत्र्य देईल. त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांनी केलेले जे उपक्रम आणि प्रोजेक्ट्स आहेत ते एकतर वर्गासमोर किंवा मोठ्या समूहासमोर त्यांना सादरीकरण करण्यास सांगेल. त्यानंतर विद्यार्थ्यांना येत असलेल्या कलागुणांचं सादरीकरणाची संधी मी त्यांना देईल. याद्वारे त्यांचा आत्मविश्वास वाढेल आणि अध्यापकाने विद्यार्थ्यांना समजून घेणे आणि त्यांच्याशी प्रेमाने बोलणे याद्वारे काय होईल, विद्यार्थ्यांची अध्यापकावरची जी काही श्रद्धा आहे ती पण वाढेल. विद्यार्थ्यांचे मनोधैर्य वाढण्यासाठी मी त्यांना एखादं आव्हानात्मक काम देऊ शकते. जसं काही एखाद्या विषयात किशोरवयीन मुलं जे 8वी 9वी 10वी असतात तर ते आपलं मत नाही मांडू शकत. तर आव्हानात्मक काम त्यांच्यासाठी हेच असेल की त्यांना एखादं विषयावर मत मांडण्यासाठी मी सांगेन. नंतर प्रत्येक विद्यार्थ्याची क्षमता, गुण आणि विद्यार्थ्याची अभिरुची यांचं मूल्यमापन करून विद्यार्थ्यास त्याचे ध्येय निश्चित करण्यासाठी मी मदत करेन. तर ध्येय निश्चित करण्यासाठी मी असा उपक्रम राबवू शकते की त्यांना एखाद्या उपक्रमाद्वारे स्वतःचं स्वतः ॲनालिसिस करायला सांगेन. व्हेरी नाईस.